आखाती देशामधील तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक बाजारातही उमटताना दिसत आहेत। गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे पनवेलमध्ये नागरिक पहाटेपासूनच गॅस एजन्सी समोर रांगा लावत असल्याचं चित्र समोर आले। नवी पनवेलमधील भारत गॅस एजन्सी समोर आज पहाटे 5 वाजल्यापासून नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत उभे असल्याचं चित्र दिसतंय। गॅस मिळेल की नाही या चिंतेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एजन्सीकडे धाव घेतली। काही ठिकाणी किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचंही सांगण्यात येते। काल टोकन मिळालेल्या काही ग्राहकांनाही आज बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली। एजन्सीकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण असल्याचं चित्र दिसून येते। दरम्यान गॅस टंचाईच्या चर्चेमुळे काही हॉटेल्स आणि ढाबा चालक पर्यायी इंधनाकडे वळण्याचा विचार करत असल्याचे सांगितलं जाते। प्रशासनाकडून मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं जाते। 2-3 दिवस लागते सिलेंडर भेटायला। आता तुम्हाला टोकन सिस्टम काहीतरी चालू केले, टोकन मिळाले का तुम्हाला? मिळाले। अजून गॅस बाटला मिळाला नाही? नाही मिळालं। तरी कधी भेटणार का सांगितलंय? 16 तारखेला 14ला भेटणार। कधी टोकन कधी मिळालं? टोकन आत्ताच दिले 1 तासापूर्वी। आता किती वाजतापर्यंत लाईनीमध्ये उभे आहेत तुम्ही? सकाळी 3 वाजल्यापासून। 3 वाजतापासून? आप्पा सकाळी 3 वाजतापासून लाईनीमध्ये उभे आहेत। अजून आप्पांचा नंबर आलेला नाही बाटल्यासाठी। आप्पा कुठून आलेत? खांदा कॉलनी सेक्टर 8 मधून आप्पा आलेत। अजून त्यांना बाटला मिळालेला नाही आहे, टोकन फक्त मिळालेली आहे। तुबंड अशी गर्दी आहे 200 मीटरपर्यंत। आता बाटल्यांचं वितरण चालू झालेलं आहे। आप्पांचा नंबर लागेल की नाही सांगता येत नाही। गॅसच्या या टंचाईचा मोठा फटका बसला आहे, तर तो सोलापूरच्या प्रसिद्ध खाद्य संस्कृतीला। सोलापूरचे नाव काढले की डोळ्यासमोर येतो तो इथला चविष्ट दाल चावल। पण आता हाच दाल चावल शिजवण्यासाठी गॅस नाही तर चूल पेटवावी लागते। पहा आमचा स्पेशल रिपोर्ट, चूल सोलापूरचा तडका। आखाती देशातील युद्धामुळे सोलापूरच्या हॉटेल गल्लीतील चित्र पूर्णपणे बदलले। गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने इथल्या प्रसिद्ध दाल चावलच्या हंडीखाली आता गॅसची निळी ज्योत नाही तर लाकडाच्या ज्वाळा पाहायला मिळतात। गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी लाकडी चुलीकडे धाव घेतली आहे। मात्र इथेही संकट कमी नाही। गॅसच्या तुटवड्याचा फायदा घेत लाकूड विक्रेत्याने दर वाढवलेत। एका मणामागे सुमारे 100 रुपयाची वाढ झाल्याने हॉटेल चालकाचे बजेट पूर्णपणे कोलमडले। त्यातच सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने आणि ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने सरकारने तातडीने गॅसचा पुरवठा करावा अशी आर्थाक हॉटेल व्यावसायिक देत आहेत। गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापूरची चव आता लाकडाच्या धुराखाली झाकळली जाते की काय अशी भीती निर्माण होते। इंधन टंचाईच्या या आगीत सामान्य स्वयंपाकघर आणि व्यावसायिकांचे उत्पन्न दोन्ही होरपळून निघतायत। भाई आपका नाम क्या है और किस तरीके से अभी आप लकड़ी का यूज कर रहे हैं, क्या परिणाम हुआ है आपको? ये दाल चावल बनाते में हाँ। तो लकड़ी का रेट बढ़ गया। हाँ। तो 100 रुपये रेट बढ़ गया गैस में आने की वजह से। हाँ। तो सब चीज महंगा होते जा रहा है। हाँ। हाँ। तेल महंगा हुआ, लकड़ी महंगा हुआ, सब महंगा होते जा रहा। हाँ। इसकी वजह से फिर तो ये सब सस्ता होना, सरकार को बोलना है सस्ता करो सब। अभी क्या रेट चल रहा है तुम्हारा दाल चावल का? दाल चावल का 60 रुपये चल रहा। अभी रेट बढ़े तो वो भी गिराक टूट जाता पूरा। हाँ। क्या मांगनी क्या कर रहे हो सरकार से? ये सब सस्ता होना, सरकार को बोलने का सब सस्ता होना। नाम क्या आपका? मेरा नाम मुस्तफा। पूरा नाम? मुस्तफा ओलियमत जमादार। नवी मुंबईतील उरण परिसरातून आगीची मोठी घटना समोर आली आहे। द्रोणगिरी नोड येथील JDL यार्डमध्ये लागलेल्या आगीत अनेक अवजड वाहने जळून खाक झाली आहे। उरणमधील द्रोणगिरी नोड परिसरातील JDL यार्डमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत यार्डमध्ये उभी असलेली अनेक अवजड वाहने जळून खाक झाल्याची माहिती समोर येते आहे। आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची चौकशी सुरू आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात। आग नियंत्रणात आणण्यासाठी
प्रयत्न सुरू करण्यात आले, तर बाजूला उभ्या असलेल्या इतर वाहनापर्यंत आग पसरू नये यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून परिसरात सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे. सातारा शहरात गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळील इंडियन गॅस एजन्सीसमोर ग्राहकांनी गर्दी करत संताप व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ असलेल्या इंडियन गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येतात. अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप केलाय. तर गेल्या काही दिवसापासून बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याचं घरगुती कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचं ग्राहकांनी वारंवार एजन्सीकडे चक्रा मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने काही नागरिकांनी एजन्सीसमोर नाराजी व्यक्त केली. दरम्यान यावेळी ग्राहक आणि एजन्सी कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक वादावादीही झाल्याचं माहिती समोर येते. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना वेळेवर गॅस पुरवठा करावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. मावशी एजन्सी बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे आजचा आमचा सलग सकाळी 6 वाजल्यापासूनचा हा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी त्यांनी सांगितलं की उद्या या लाईनला उभे राहा, लाईनप्रमाणे गॅस देतील. काल त्यांनी लाईनप्रमाणे आम्ही उभे राहिल्यानंतर आमची एक लिस्ट बनवली नावांची यादी आणि आज या सांगितलं होतं आज भेटून जातील. पण आज पुन्हा लोकांची जे गोंधळ बघता आज त्यांनी नवीन हे पद्धत दिली आहे की टोकन आता देऊन आता उद्या आम्हाला परत बोलवलं. म्हणजे आता उद्या आम्ही परत 4थ्या दिवशी हेल्पणा मारायचा आहे. कस्टमर बोलते 3 दिवस इथे टाकी लाईनला उभं राहते, रोज यायचं टाकी काय मिळत नाही, रोज माघार जायचं. आत्ता तिसरा दिवस उभं राहिलो. आत्ता बुकिंगला देते आज बुकिंग करणार उद्या मिळेल ह्याची गॅरंटी नाही. का बरं असं का त्यांच्याकडे मॅन पॉवरच कमी आहे. सिलेंडरचं वाटायला माणसं बी नाही. गेले 3 दिवस तुम्ही येता 3 दिवस झाले, तिसरा दिवस आहे आता मिळाली का टाकी? अजून आत्ताच टोकनला उभं केले ती. आता टोकन घ्यायचं गॅस कधी? आता टोकन मिळणार उद्या 200 सिलेंडरमध्ये नंबर मिळेल तर मिळणार म्हणते. आज आम्ही 2 दिवस झाले टोकनसाठी इथे उभे राहिलेलो आहोत. तर आज आम्हाला यांनी टोकन दिलेले आहेत. आज टोकन देऊन उद्याच्याला सिलेंडर वाटप करणार आहेत आणि टोकन प्रत्येकाच्या नावं घेऊन प्रत्येकाच्या लाईनीने त्यांनी प्रत्येकाला टोकन दिलेले आहेत. तर उद्या सकाळी 6 वाजता आता काल परवा दिवशी पण आम्हाला म्हणाले की आज तुम्हाला सिलेंडर मिळेल, पण आज काही कोणाला सिलेंडर वाटप केली नाही. तर उद्या प्रत्येकाला आज ज्यांना टोकन दिलेले आहेत 200 टोकन त्यांनी वाटप केलेले आहेत. या 200 टोकनवाल्यांनाच उद्या फक्त सिलेंडर मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. असं आता आजचा आमचा तिसरा दिवस आहे, आम्ही थांबलेलो आहोत इथं.